फॅमिलीसोबत घालवलेले क्षण म्हणजेच वेगळाच आनंद. दुपारी मावशी, मामा हे सर्वजण घरी आले होते आणि ते आज इथेच राहणार होते. आज घरी सगळे आले होते त्यामुळे नॉनव्हेजचा खास बेत ठरला होता. नॉनव्हेज म्हटलं की माझ्या मोठ्या मावशीशिवाय दुसरं नावच आठवत नाही. आमच्या घरातील खास मास्टर शेफ म्हणजेच माझी मोठी मावशी. ती जेवण खूपच छान बनवते त्यामुळे सगळे तिलाच कामाला लावते. स्वयंपाक तयार झाला आणि सर्वजण एकत्रित बसून जेवले. गप्पा मारत मारत जेवणाचा आनंद वेगळाच होता. खरं सांगायचं तर सगळेजण एकत्रित आले की मज्जा वेगळीच असते. सगळं उरकल्यानंतरनं आजी आणि आंटी निघाल्या जालन्याला परत जाण्यासाठी, कारण त्यांची 11 वाजता गाडी होती. घरातून त्या थोडंसं लवकरच निघाल्या होत्या. जेवण झालं की आमच्या घरामध्ये दुसऱ्या राऊंडची सुरुवात होते आणि ती म्हणजे धिंगामस्तीची. मम्मी, मोठी मावशी आणि बिजू मावशी आणि सोग्या मामा या चौघांना खूपच जास्त धिंगामस्ती करायला आवडत होतं. आज खरंच सोग्या मामाची खूपच जास्त आठवण येत होती आणि उमेश मामाचं थोडं वेगळं आहे, त्याला अजिबात धिंगामस्ती करायला आवडत नाही. आणि मला माझ्या मोठ्या मामाचाही स्वभाव माहिती नाही की तो कसा होता, कारण ज्यावेळेस तो वारला होता त्यावेळेस मी खूप बारकी होते. पण मला माझ्या मोठ्या मामाचा एक किस्सा आठवतो जो की मला माझ्या मम्मीने सांगितला होता. मी झाले होते तेव्हा तेव्हा मी 7व्या महिन्यातच झाले होते. तर डॉक्टरनी सांगितलं होतं की मी वाचणार नाही म्हणून. तर सिस्टरनी मला टेबलवर टाकलं होतं आणि सिस्टर म्हणाली, ह्या बाळाला घरी घेऊन जा, हे बाळ काही वाचत नाही. तर माझ्या मामाने सिस्टरच्या तोंडात मारली होती की तुम्ही असं कसं बोलू शकता, आमचं बाळ अजून जिवंत आहे. खरंच सोग्या मामाची आणि मोठ्या मामाची खूपच जास्त आठवण येते. असं वाटतं ते दोघंजणं परत वापस यावं, पण ही गोष्ट पॉसिबल नाही आहे.